नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सूरज ऑफिशियल मॅथ मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। तर आज शिष्यवृत्ती परीक्षा येता 8 फेब्रुवारी 2025 चा पेपर झाला। प्रथम भाषा व गणित आपण त्याची उत्तर पत्रिका तुम्हाला समजावून सांगत आहे। तर आपण सुरुवातीला भाषाकडे वळूया। मराठीचे पेपर होतं। पहिला संच आपल्याकडे आहे, ये संचाची उत्तर पत्रिका आहे। पहिला शब्द होतं, क्वेश्चन होतं, संस्कृत शब्दातील अनुस्वाराचा उच्चार कोणत्या वर्णासारखा होतो? तर याचे उत्तर आहे अंग। त्याच्यानंतर दुसरा प्रश्न होता, पुढीलपैकी संधी विग्रह व संधी यातील चुकीचा पर्याय निवडा। तर दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर होतं, सह अधिक अनुभूती बरोबर सहानुभूती। त्याच्यानंतर तिसरा प्रश्न होता, सभोवात गवत फुलांचा ताटवा पसरला होता या वाक्यात आलेल्या क्रियाविशेषण अवयवाचा प्रकार ओळखा। तर त्याचं उत्तर होतं स्थलवाचक। स्थलवाचक। त्याच्यानंतर क्वेश्चन चौथा होता, पुढीलपैकी अचूक विरुद्धलिंगी जोडी ओळखा। दोन अचूक पर्याय निवडायचे होते। त्याच्यामध्ये चौथा होता ऑप्शन शक्तिमान। चौथ्या प्रश्नाचे उत्तर होतं शक्तिमान शक्तिमती। आणि एक होतं तनय आणि तनय। त्याच्यानंतर होतो प्रश्न पाचवा, पुढीलपैकी निश्चितपणे एक वचनी नाम कोणते? याच्यामध्ये सुद्धा दोन अचूक पर्याय निवडायचे होते। दोन पर्याय काय येणार, एक वांगे आणि दुसरा येणार खळगी। त्याच्यानंतर सहावा प्रश्न होता, जादूगाराने लोकांना जादूचे प्रयोग दाखवले या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा कारकार्थ कोणता? अधोरेखित शब्द होता प्रयोग आणि त्याचा कारकार्थ होता संप्रदाय। काय होतं? संप्रदाय। त्याच्यानंतर प्रश्न सातवा होता, दिलेल्या वाक्यात एकूण किती विराम चिन्हे येते? अण्णा हसतच म्हणाले, विठ्ठला गोरगरिबांची पोट तिटकीची भाषा, त्याचे जीवनमान तिथली वास्तवता मी झोपडीत राहूनच लिहू शकेन। तर याचे उत्तर येत होतं 7। त्याच्यानंतरचा प्रश्न होता, दुराग्रह ठाऊक असल्यामुळे मतभेदाचे अवघड विषय बहुधा आपण शिताफीने टाळतो या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा। तर याचा उत्तर होता संकेतार्थ। संकेतार्थ। त्याच्यानंतर नववा प्रश्न होता, पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील सामासिक शब्द तत्पुरुष समासाचा नाही? तर तिथे येत होता कला कुशल आणि हा कलाकुशल शब्द आहे कर्मधारय समास आहे। त्याच्यानंतरचा प्रश्न होता, खेळाडू मैदानावर रांगेत बसले या वाक्याचा प्रयोग ओळखा। तर याचं उत्तर होतं अकर्मक कर्तव्य। अकर्मक कर्तव्य। त्याच्यानंतरचा 11वा प्रश्न होता, पुढील काव्य पंक्तीमधील अलंकार ओळखा। दावी न गर्व विभवे गुण हे पराचे, खड्गाग्र तुल्य विषम व्रत हे भल्याचे। तर हा अलंकार होता उपमा अलंकार होता। काय होता? उपमा अलंकार। त्याच्यानंतर 12वा प्रश्न आहे,
पुढीलपैकी कोणता काव्यसंग्रह मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेला नाही? प्रश्न बघा, पुढीलपैकी कोणता काव्यसंग्रह मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेला नाही? तर कोणता होता? बाहुल्या. बाहुल्या हा जो बाहुल्या काव्यसंग्रह आहे हा इंदिरा संत यांनी लिहिलेला होता. त्याच्यानंतर 13वा प्रश्न होता, टोपणनाव व त्यांचे पूर्ण नाव यातील चुकीची जोडी असणारा पर्याय निवडा. तर याच्यामध्ये चुकीची जोडी काय होती? दिवाकर धोंडो वासुदेव गद्रे. हा जो धोंडो वासुदेव गद्रे होता हा कौशिक या टोपण नावाने ओळखला जात होता, कौशिक. त्याच्यानंतर प्रश्न 14 ते 16 साठी काय होतं? खालील कविता काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून निवडा. तर तेथे प्रश्न होता, कवयित्रीचे मन खिन्न का झालाय? तर त्याचे उत्तर होतं, बालपण संपल्यामुळे. काय होतं? बालपण संपल्यामुळे. त्याच्यानंतरचा प्रश्न होता, पुढीलपैकी कोणत्या अर्थाचा शब्द कवितेत आला नाही? आला नाही म्हणत आहे. तर कवितेत कोणत्या शब्दाचा अर्थ आला नव्हता? तर जलधी या शब्दाचा कवितेत उल्लेख आला नव्हता. त्याच्यानंतर कवितेतील वर्णनानुसार विशेषण व विशेष्य यातील चुकीची जोडी ओळखा म्हणत आहे. तर चुकीची जोडी कोणती होती? याच्यामध्ये मुग्ध आणि निरागस ही चुकीची जोडी होती. त्याच्यानंतर प्रश्न 17 ते 19 साठी सूचना होत्या, पुढील सुसंगत वाक्यांचा परिच्छेद अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य पर्यायांची निवड करा. रिकामी जागा हे एक सुगंधित फूल आहे. 17वाला प्रश्न होता, कोणता सुगंधित फूल आहे? तर त्याचे उत्तर येते पारिजातक. त्याच्यानंतरचा 18वा प्रश्न होता, हिरव्यागार रिकामी जागा ही फुले हारीने येतात. तर कशावर येतात? हिरव्यागार वेलीवर येतात, वेलीवर. 18 प्रश्नाचं उत्तर आहे. त्याच्यानंतर 19 प्रश्नाचं उत्तर काय होतं? या फुलाला असेही म्हणतात. तर पारिजातक या फुलालाच काय म्हणत होते? प्राजक्त. प्राजक्त. त्याच्यानंतर 20वा प्रश्न होता, पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द पर्यायातून निवडा. तर त्याचं उत्तर येत होतं संकल्प. काय येत होतं उत्तर त्याचं? संकल्प. त्याच्यानंतर 21 नंबरचा प्रश्न होता, काय होता? पुढीलपैकी अशुद्ध शब्द निवडा. तर अशुद्ध शब्द काय होतं? प्रदीप्त हा अशुद्ध शब्द होता. 21 नंबरच्या क्वेश्चनचे आन्सर काय होतं? प्रदीप्त अशुद्ध शब्द. त्याच्यानंतर 22 नंबरचा क्वेश्चन होता, अन्यायी माणूस या अर्थाचा योग्य अलंकारिक शब्द ओळखा. तर अन्यायी माणूस या अर्थाचा योग्य अलंकारिक शब्द काय होतं? घासीराम कोतवाल. काय होतं? घासीराम कोतवाल. त्याच्यानंतर 23वा प्रश्न होता, पुढील अनेक शब्दांबद्दल योग्य शब्द निवडा. समजूत काढून भांडण मिटवण्यासाठी केलेली मध्यस्थी. काय होतं? समजूत काढून भांडण मिटवण्यासाठी केलेली मध्यस्थी त्याला काय म्हणतात? शिष्टाई. त्याचे उत्तर काय आहे ना? शिष्टाई. त्याच्यानंतर पुढीलपैकी कोणत्या म्हणीचा अर्थ चुकीचा आहे असं होता. तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे 24 नंबरचा प्रश्न,
त्या प्रश्नाचं उत्तर आहे नालासाठी घोडा मेला. काय आहे? नालासाठी घोडा मेला. म्हणजे काय? तेच घडत असल्यास काहीच दुःख होत नाही. आता प्रश्नाचं उत्तर होता हे मन चुकीची आहे. त्याच्यानंतर 25वा प्रश्न होता पुढीलपैकी कोणता शब्द तद्भव नाही. काय म्हणत आहे? कोणता शब्द तद्भव नाही? तर गुढी आणि त्याच्यानंतर मेहनत. तर गुढी हा शब्द काय होता? हा तत्पुरुष होता. आणि मेहनत हा शब्द काय होता? तत्सम होता. अशा प्रकारे आपण भाषाबळ मराठीचे 25 प्रश्नाचे उत्तर बघितलेले आहे. तर आता आपण मॅथमॅटिक्सचे उत्तर बघूया. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 26 होतं मॅथमॅटिक्सचं. काय होतं? फाइंड द डिफरन्स बिटवीन द कंपाउंड इंटरेस्ट अँड सिंपल इंटरेस्ट फॉर 2 years ऑन ₹10,000 @ 12 PCPA. त्यालाच मराठीत काय असतात? दशादशे 12 दराने 10,000 रुपये मुद्दलाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यांच्यातील फरक किती रुपये? तर यांच्यातील फरक किती रुपये येतो? 144. किती रुपये फरक येतो? 144. तुम्हाला जर या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन पाहिजे असेल तर कमेंट बॉक्स मध्ये मला कळवा. त्याच्यानंतर प्रश्न 27 होतं फाइंड द कंपाउंड इंटरेस्ट ऑन ₹10,000 @ 10 PCPA फॉर 3.5 years. दशादशे 10 दराने 10,000 रुपये मुद्दलाचे 3.5 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती म्हणत आहे? तर ह्या प्रश्नाचे उत्तर काय येत होतं? चक्रवाढ व्याज ₹3,975.50. तर तुम्हाला ह्या प्रश्नाचे सुद्धा उत्तर लागत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन होतं इफ 400 liter milk containing 11% fat is mixed with 600 liter milk containing 8% fat, what will be the percentage of fat in the mixture? Select 2 correct alternatives. तर मराठीत बघा म्हशीच्या 400 लिटर दुधात मलईचे प्रमाण 11% आहे. गाईच्या 600 लिटर दुधात मलईचे प्रमाण 8% आहे. सर्व दूध एकत्र केले तर मिश्रणात मलईचे प्रमाण किती टक्के असेल? 2 पर्याय निवडायचे आहे. ते 2 उत्तर काय येणार? 28 नंबरच्या क्वेश्चन आहे संचय मधलं. तर त्याचे येणार 9.2 आणि 46/5 हे आन्सर येणार. याचं सुद्धा एक्सप्लेनेशन तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 29 क्वेश्चन नंबर काय म्हणत आहे? इफ a² + b² = 325 या a + b = 23 and ab = 102, find a - b. जर a² + b² बरोबर 325 आणि a + b बरोबर 23 तसेच a × b बरोबर 102 तर a - b बरोबर किती? तर या प्रश्नाचे उत्तर काय येणार? 29. तर या प्रश्नाचे उत्तर येणार 11. त्याच्यानंतर याचं सुद्धा एक्सप्लेनेशन तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगत चला. त्याच्यानंतर 30 नंबरचं क्वेश्चन होतं
a shopkeeper purchased 100 articles for ₹50 each. 2 of them were damaged. He sold the remaining articles at ₹60 each. What was the percentage of profit or loss in the transaction? बघा 50 रुपयास एक याप्रमाणे एका दुकानदाराने 100 वस्तू खरेदी केल्या. त्यातील 2 वस्तू खराब झाल्यामुळे फेकून दिल्या. उरलेल्या वस्तू प्रत्येकी 60 रुपये प्रमाणे विकल्या. तर या व्यवहारात त्याला शेकडा नफा किंवा तोटा किती झाला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे 30 नंबरचा प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे 17.6% नफा. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे selling an article for ₹216, certain loss is incurred, but if it is sold for ₹300, the gain is 2.5 times the incurred loss. What is the cost price of the article? या प्रश्नाला बघा, एक वस्तू 216 रुपयास विकल्यास जेवढा तोटा होतो त्याच्या 2.5 नफा ती वस्तू 300 रुपयास विकल्यास होतो. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती राहणार? तर त्या वस्तूची खरेदी किंमत होती ₹240. किती होती? 240. त्याच्यानंतर 32 नंबरचा क्वेश्चन होता ए फार्मर गॉट ड्रिपिंग इक्विपमेंट सेट फ्रॉम एग्रीकल्चरल डिपार्टमेंट for ₹3,25,000 at 35% discount. What was the mark price of the equipment? काय म्हणते, कृषी विभागाकडून एका शेतकऱ्यास 35% सूट मिळाल्यानंतर एक ठिबक संच 3,25,000 रुपयास मिळाला. तर त्या संचाची छापील किंमत किती म्हणते? तर त्या संचाची छापील किंमत किती होती? 32 नंबरचा क्वेश्चन होता ₹5,00,000. त्याच्यानंतर 33 नंबरचा क्वेश्चन आहे इन द adjoining figure radius of each circle is 3.5 cm. फाइंड द एरिया ऑफ द शेडेड पोर्शन. तुम्हाला डायग्राम काढून दिलेली होती आणि त्याचे एरिया काढायचे होते. आकृतीमध्ये दिलेल्या प्रत्येक वर्तुळाची त्रिज्या 3.5 सेंटीमीटर आहे. तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती? असा प्रश्न होता 33 नंबरचा. तर त्याचे उत्तर काय आहे? 33 नंबर प्रश्नाची 10.5 स्क्वेअर सेंटीमीटर. त्याच्यानंतरचा 34 नंबरचा क्वेश्चन होता द मीन ऑफ 25. बघा काय क्वेश्चन होता? The mean of 25, 18, X, 20, 70, 20, 21, 25 each. किती म्हणत आहे? each 21. Find the value of X. तर याचे उत्तर काय होते? x बरोबर 22. बघा काय म्हणत होता? 25, 18, x 20, 17, 20, 21, 25. या सर्व प्राप्तांकाचे मध्यमान 21 आहे. तर x ची किंमत किती? तर x ची किंमत किती मिळाली आपल्याला? 22. जर तुम्हाला या प्रश्नाचे एक्सप्लेनेशन पाहिजे असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न 35 नंबरचा प्रश्न आहे which term should be added to 49x² plus 1/49x² to make the expression a complete square. Choose 2 correct alternatives. आपल्याला दिलेला प्रश्न आहे काय म्हणते 49x² plus 1/49x². ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी कोणते पद मिळवावे लागेल? तर त्याचे कोणते पद मिळवावे लागणार?
एक -2 आणि 2. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 36 आणि क्वेश्चन नंबर 37. तुम्हाला पाय डायग्राम दिलेली आहे. The following pie diagram represent number of fruits planted by a farmer. Observe the figure and select the correct alternative to answer the question. डायग्राम मध्ये दिल्याप्रमाणे तुम्हाला आन्सर शोधायचं होतं. काय म्हणत आहे क्वेश्चन? फाइंड द टोटल नंबर ऑफ ट्रीज प्लांटेड बाय द फार्मर. म्हणजे शेतकऱ्याने लावलेल्या एकूण फळ झाडांची संख्या किती. तर किती होती फळ झाडांची संख्या? तर फळ झाडांची संख्या होती 1120. त्याच्यानंतरचा प्रश्न होता फाइंड द नंबर ऑफ ट्रीज बियरिंग मल्टीसीड फ्रुट्स. म्हणजे काय म्हणत आहे? ज्या फळामध्ये एकापेक्षा जास्त बी आहे अशा फळ झाडांची एकूण संख्या किती. तर अशा फळ झाडांची एकूण संख्या किती होती? 504. त्याच्यानंतर तुम्हाला क्वेश्चन दिलेला होता सॉल्व. क्वेश्चन असं होतं सॉल्व 2x² + 5x - 8 + 7x² - 9x + 3 - 9x² - 4x - 6. हा क्वेश्चन सॉल्व केल्यानंतर त्याची आन्सर किती येत होती? तर त्याची आन्सर येत होती 1. कसं सॉल्व करायचं आहे तर तुम्हाला वाटल्यास तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कळवा की या प्रश्नाचे उत्तर आम्हाला सर सांगा म्हणून. तर आपण त्या प्रश्नाचे उत्तर नक्की सांगा. कसं येते, कसं काढलं जाते, सगळ्या प्रश्नांचे उत्तर कसं तुम्हाला पाहिजे असतील, कशा पद्धतीने आपण उत्तर काढतो, शॉर्टकट पद्धतीने आपण सगळ्या प्रश्नांची उत्तरे काढत असतो. तुम्हाला जर लागत असल्यास ते कमेंट बॉक्स मध्ये कळवा. त्याच्यानंतर क्वेश्चन 39 होतं. 39 क्वेश्चन काय होतं? फाइंड द व्हॅल्यू ऑफ x² - 4 upon x² + 3x - 10 into x² + 2x - 15 upon x² - x - 6. हा क्वेश्चन सॉल्व केल्यानंतर त्याची आन्सर किती येणार? 1 येणार. त्याच्यानंतर क्वेश्चन होतं राइट द डिग्री ऑफ द प्रॉडक्ट ऑफ द पॉलिनॉमियल्स. काय विचारलं होतं? डिग्री विचारलं होतं. डिग्री काढायची होती आपल्याला. 40 नंबरचे क्वेश्चन होतं. राइट द डिग्री 16x⁴ + 81 16x⁴ - 81. या क्वेश्चनची आपल्याला काय विचारली होती? डिग्री विचारली होती. डिग्रीलाच काय म्हणतात? बहुपदाच्या गुणाकाराची कोटी किती. तर याचे उत्तर काय येत होतं? याचे आन्सर येत होतं 8 डिग्री येते. त्याच्यानंतरचे क्वेश्चन होतं देयर आर सम बर्ड्स इन ए सेंचुरी 1/2 of them are flying in the sky, 1/3 are sitting on the tree, and 1/8 birds are pecking grains on the floor. The remaining 45 birds are swimming in the lake. Find the total number of birds. एका अभयारण्यात जेवढे पक्षी आहेत त्यापैकी अर्धे पक्षी आकाशात विहार करत आहेत. 1/3 पक्षी झाडावर बसलेले आहेत. 1/8 पक्षी जमिनीवर दाणे टिपत आहेत आणि उरलेले 45 पक्षी तलावात पोहत आहेत. तर पक्ष्यांची एकूण संख्या किती होते? तर पक्ष्यांची एकूण संख्या किती होती? क्वेश्चन नंबर 41. याचे आन्सर होतं एकूण 1080 पक्षी होते अभयारण्यात. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे द एरिया ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल इज 100³ स्क्वेअर सेंटीमीटर. फाइंड द पेरिमीटर ऑफ द इक्विलॅटरल ट्रायंगल. म्हणजे एका समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ तुम्हाला दिलेले होते. किती दिलेले होते? 100√3 दिलेले होते आणि तुम्हाला काय काढायची होती? परिमिती काढायची होती.
तर बघा मी या प्रश्नाचे एक्सप्लेनेशन सांगून घेतो शॉर्टकट मध्ये कसं होणार. तर द एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल, एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल, इक्विलॅटरल ट्रायंगलचे एरिया काय आहे 4/√3 इंटू साइड स्क्वेअर. तर एरिया किती दिलेलं होतं 100√3 4/√3 साइड स्क्वेअर √3/4 होतं. काय होतं √3/4 फॉर्म्युला होता. 4 इकडे आले काय आले 4 × 100 √3 हे वाले √3 इकडे गेले कॅन्सल होणार 400 इंटू साइड स्क्वेअर काय राहिलं साइड स्क्वेअर. तर साइड बरोबर काय मिळालं √400 मीन्स 20 मिळालं. परंतु आपल्याला काय विचारलेलं आहे पेरिमीटर विचारलेलं आहे. पेरिमीटर ऑफ ट्रायंगल काय होणार मग ट्रायंगलला किती साइड असतात 3 साइड असतात. 3 इंटू साइड मीन्स 3 इंटू किती आली साइड 20 23 जा 60. जर तुम्हाला अशा पद्धतीने एक्सप्लेनेशन जर पाहिजे असेल तर आपल्याला एक्सप्लेनेशन पण देता येईल. तुम्ही फक्त कमेंट बॉक्स मध्ये सांगत चला की आम्हाला या क्वेश्चनचे एक्सप्लेनेशन पाहिजे म्हणून. तर त्याचे उत्तर किती आलं 60 सेंटीमीटर. आपण पुन्हा शॉर्टकट पद्धतीने सांगू शकतो प्रत्येक प्रश्नाचे उत्तर. त्याच्यानंतरचं क्वेश्चन होतं फाइंड द कोसेंट अँड द रिमाइंडर व्हेन द पॉलिनॉमियल x³ + 2x² - x - 2 is divided by x + 2. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. म्हणजे x³ + 2x² - x - 2 या बहुपदीला x + 2 ने भागल्यास भागाकार व बाकी किती येईल म्हणत आहे. बघा क्वेश्चन क्रमांक 43. तर त्याचे उत्तर मी तुम्हाला डायरेक्ट सांगत आहे. तुम्हाला एक्सप्लेनेशन पाहिजे असेल तर सांगत चला. तर क्वेश्चन किती येणार x² - 1 आणि रिमाइंडर येणार 0. आता क्वेश्चनचा आन्सर झाला. त्याच्यानंतरचे क्वेश्चन आहे द रेशो of the ages of Anil and Sunil 4 years before was 4:4. 4 years hence the ratio of their ages will be 6:7. Find the present age of Anil. म्हणजे आजच्या अनिलचे वय विचारलं. बघा काय म्हणते क्वेश्चन 4 वर्षापूर्वी अनिल व सुनील यांच्या वयाचे गुणोत्तर किती होते म्हणते 4:5 होते. 4 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती झाले 6:7 झाले होते. तर अनिलचे आजचे वय किती. तर या प्रश्नाचे उत्तर पण आपल्याला शॉर्टकट पद्धतीने सांगता येतो. तुम्हाला जर आन्सर पाहिजे असेल तर सांगत चला. तर याचे उत्तर येतो 20 वर्षे 20 इयर्स. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ 7.5 hours + 8 hours 45 minutes + 5.25 hours equal to how much. म्हणजे 7.5 तास + 8 तास 45 मिनिट + 5.25 तास बरोबर किती. त्याचं उत्तर काय येतो 21 hours 30 minutes. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे 46 नंबरचा. डायग्राम मध्ये दिलेला इन द adjoining figure quadrilateral PQRS is a parallelogram. One of its side 60 meter and other side is 25 meter. If length of SM 7 meter, find the area of quadrilateral PQRS. तर त्याचे आन्सर येते काय म्हणते क्वेश्चन PQRS हा समांतरभुज चौकोन आहे. म्हणजे त्याची एक बाजू 60 मीटर दिलेली आहे आणि दुसरी बाजू 25 मीटर आहे व लेंथ दिलेली आहे SM ची किती 7 मीटर. तर क्वाड्रिलॅटरल PQRS चे क्षेत्रफळ किती म्हणत आहे. तर या प्रश्नाचे उत्तर किती येतो 1440 स्क्वेअर मीटर. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे
फाइंड द कॅपॅसिटी ऑफ ए क्युबिकल टँक हॅव्हिंग ईच साइड 1.5 मीटर. सिलेक्ट 2 करेक्ट अल्टरनेटिव्ह. आपल्याला 2 अल्टरनेटिव्ह सिलेक्ट करायचे आहेत. काय म्हणते 1.5 मीटर बाजू असणाऱ्या घनाकृती हौदामध्ये किती पाणी मावल म्हणते. तर किती पाणी मावणार, तर त्याचं उत्तर आहे 3375 लिटर आणि 3.375 घनमीटर क्युबिक मीटर. हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न काय म्हणत आहे. एक शॉपकीपर sold 2 articles for rupees 1200 each. After selling he earned 20% profit on one article and suffered 20% loss on the other article. Find the percent profit or loss in this transaction. काय म्हणत आहे. एका दुकानदाराने 2 वस्तू प्रत्येकी 1200 रुपयास विकल्याने पहिल्या वस्तूवर शेकडा 20 नफा झाला व दुसऱ्या वस्तूवर शेकडा 20 तोटा झाला. तर व्यवहारात त्याला शेकडा नफा किंवा शेकडा तोटा किती. बघा असे प्रश्न मी आता तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगत आहे. जर तुम्हाला एक्सप्लेनेशन पाहिजे असेल बाकीच्या प्रश्नाचं तर आपल्याला सांगता येईल. कसे होते, जे 20% नफा आणि 20% तोटा झालेला आहे तर ह्या व्यवहारात नेहमी तोटा होते. तिथे काय करायचं, x² अपॉन 100 चा फॉर्म्युला वापरायचा. x म्हणजे काय 20² अपॉन 100 400 अपॉन 100 मीन्स किती येणार 4. मीन्स 48 प्रश्नाचे उत्तर काय येणार 4% लॉस. नेहमी गोष्ट लक्षात ठेवायची. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ. काय म्हणत आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ 225² मायनस 1 अपॉन 15² प्लस 1 बरोबर किती. 49 नंबरचे क्वेश्चन आहे. तर याचे आन्सर काय येते 224. प्रश्नाचे उत्तर काय येणार 224. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे 4 डेकामीटर 5 मीटर 7 डेसिम प्लस 5 डेकाम 8 मीटर 9 डेसिम प्लस 2 डेकाम 8 मीटर 4 डेसिम इक्वल टू हाऊ मच. तर त्या प्रश्नाचे उत्तर काय होणार 133 मीटर. 50 प्रश्नाचे उत्तर काय येणार 133 मीटर. त्याच्यानंतरचा प्रश्न 51 द डिफरन्स बिटवीन हाफ सर्कमफरन्स ऑफ ए सर्कल अँड इट्स डायमीटर इज 4 सेंटीमीटर. फाइंड द एरिया ऑफ द सर्कल. काय म्हणत आहे एका वर्तुळाचा अर्धपरिघ व व्यास यांच्यातील फरक 4 सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती. तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती येणार, तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ 38.50 स्क्वेअर सेंटीमीटर येतो. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे द डिफरन्स बिटवीन द स्मॉलेस्ट नॅचरल नंबर अँड द ग्रेटेस्ट निगेटिव्ह इंटिजर इज द स्क्वेअर रूट ऑफ वन ऑफ द फॉलोइंग नंबर गिवन इन द अल्टरनेटिव्ह फाइंड द नंबर. काय म्हणतात सर्वात लहान नैसर्गिक संख्या व सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या यांच्यातील फरक खालीलपैकी कोणत्या संख्येच्या वर्गमूळा एवढा आहे. बघा खूप सुंदर प्रश्न टाकलेला आहे. काय म्हणते सर्वात लहान नैसर्गिक संख्या. सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती होणार, सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती होणार 1. आणि काय म्हणते सर्वात मोठी ऋण संख्या, सर्वात मोठी ऋण संख्या, सर्वात मोठी ऋण संख्या काय होणार -1. त्याच्यानंतर यांच्यातील फरक, फरक कितीचा राहणार, फरक 1 - (-1) 2 चा फरक राहणार.
हा कोणत्या संख्येचा वर्गमूळ आहे? तर याचा 2 हा 4 स्क्वेअर रूट ऑफ 4 कोणाचा होणार 2. म्हणजे 52 प्रश्नाचं जे उत्तर आहे तो त्याचे उत्तर काय येणार 4 उत्तर येणार. किती येणार 4. बघा आपण अशा पद्धतीने पण आपण प्रश्नाचं उत्तर सॉल्व करू शकतो. असे भरपूर आपल्याकडे ट्रिक्स आहेत. जर तुम्हाला त्या ट्रिक फॉलो करायच्या असतील तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा सर आम्हाला त्या पद्धतीचे प्रॉब्लेम्स घ्या म्हणून आपण ते सगळे प्रॉब्लेम्स कव्हर करणार आहोत. तर त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे फाइंड द कॅपॅसिटी ऑफ अ सिलेंड्रिकल सिमेंट टँक ऑफ वॉटर if the diameter of the tank is 7 meter and height is 2 meter. Select two correct alternative. काय म्हणत आहे एका वृत्तचित्ती आकाराच्या सिमेंट टाकीचा व्यास 7 मीटर असून उंची 2 मीटर आहे तर त्या टाकीत किती पाणी मावेल? बघा त्याच्यानंतरचा प्रश्न आहे 53. त्याचे आन्सर काय येणार 77 क्यूबिक मीटर आणि 77,000 लिटर. 1 क्यूबिक मीटर बरोबर किती असतो 1000 लिटर. इंटू 1000 करा त्याचे आन्सर येणार. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे फाइंड द ॲडिटिव्ह इनव्हर्स ऑफ द प्रॉडक्ट ऑफ मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स ऑफ 65/57 and multiplicative inverse of 76/91. तर काय म्हणतात 62/57 च्या गुणाकार व्यस्त संख्येस 76/91 च्या गुणाकार व्यस्त संख्येने गुणल्यास आलेल्या गुणाकाराची बेरीज व्यस्त संख्या कोणती? तर त्या प्रश्नाचे उत्तर काय येणार ते सॉल्व केल्यानंतर -21/20. त्याच्यानंतर दिलेला आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ काय दिलेला आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ बघा 0.545454 प्लस 0.5454 प्लस 0.54 इक्वल टू तर या प्रश्नाचे उत्तर काय येणार 1.630854. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे which of the following number given in the alternative divides exactly all the numbers 161 371 301 637 and 553. 1 से 61 3 से 71 3 से 1 637 553 या सर्व संख्यांना खालीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जातो? तर कोणत्या संख्येने निशेष भाग जातो तर निशेष भाग जाने म्हणजे काय या संख्यांना जशा संख्या आहेत 161 371 301 637 553 या सर्व संख्यांना कोणत्या संख्येने भाग केल्यावर बाकी शून्य राहील म्हणजे निशेष भाग झाले. तर त्याचे उत्तर काय आहे 7. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे एक ट्रायंगुलर प्लॉट हॅज साइड 50 मीटर 30 मीटर and 40 मीटर. Find the area of the triangular plot. Select two correct alternatives. काय म्हणत आहे एका त्रिकोणी भूखंडाच्या बाजू 50 मीटर 30 मीटर व 40 मीटर याप्रमाणे आहे तर त्या त्रिकोणी भूखंडाचे क्षेत्रफळ किती? अचूक 2 पर्याय निवडा. किती 2 पर्याय निवडायचे आहे? तर त्या प्रश्नाचे उत्तर काय येणार 57 नंबरचा प्रश्न आहे 600 square meter and 6 r. काय येत आहे उत्तर त्याचं 600 square meter and 6 r. त्याच्यानंतरचा 58 नंबरचा प्रश्न आहे काय म्हणते क्वेश्चन 3 to the power x plus 3 to the power x plus 1 equal to 101 तर x equal to how much? तर किती येतो x बरोबर या प्रश्नाचे उत्तर येतो x बरोबर 3. बघा हा प्रश्नाचे उत्तर कसे आन्सर येते तर आपण x च्या ठिकाणी 3 ठेवलं तर 3 चा क्यूब प्लस 3 x च्या ठिकाणी 3 ठेवलं तर प्लस 1 3 चा क्यूब 27 3 चा पॉवर 4
27, 3 चा पॉवर 4 is 81, याची बेरीज केल्यावर 101, म्हणून x ची व्हॅल्यू किती येणार 3 येणार. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे एलसीएम ऑफ टू कॉन्सिक्युटिव्ह ऑड नंबर इज 8463. फाइंड द बिगर ऑड नंबर आउट ऑफ द टू नंबर्स. काय म्हणते प्रश्न, दोन क्रमवार विषम संख्यांची लसावी 8463 आहे, तर त्यापैकी मोठी संख्या किती. हा बघा 58 नंबरच्या प्रश्नाचे उत्तर होतं. तर 59 नंबरच्या प्रश्नाचे उत्तर काय येणार 93. मोठी संख्या कोणती येणार 93. त्याच्यानंतर 60 नंबरचे क्वेश्चन होतं फाइंड द व्हॅल्यू ऑफ. बघा काय म्हणत आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ 60 नंबरचे क्वेश्चन. अंडर रूट ऑफ 31 into 32 into 30 into 33 प्लस 1. तर या प्रश्नाचे उत्तर किती येतो, सॉल्व केल्यानंतर 991 या प्रश्नाचे उत्तर येते. त्याच्यानंतर काय म्हणत आहे फाइंड द एव्हरेज ऑफ द क्यूब्स ऑफ फर्स्ट 5 ऑड नॅचरल नंबर. मीन्स पहिल्या 5 विषम नैसर्गिक संख्यांच्या घनांची सरासरी किती म्हणत आहे. काय म्हणत आहे पहिल्या 5 विषम नैसर्गिक संख्यांच्या घनांची सरासरी किती म्हणत आहे. तर त्या प्रश्नाचे उत्तर काय येणार 245. त्याच्यानंतर 62 नंबरचे क्वेश्चन आहे लाइन L parallel to line M and line P is the transversal. Observe figure and find the value of angle W. तर बघा काय म्हणत आहे आकृतीत दिल्याप्रमाणे रेषा L पॅरलल रेषा M असून रेषा P ही छेदिका आहे, यावरून अँगल W ची किंमत किती म्हणत आहे. बघा 62 नंबरचे क्वेश्चन काय म्हणत आहे अँगल W. तर अँगल W बरोबर किती येतो 135 डिग्री. हा आन्सर आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा काय म्हणत आहे एरिया ऑफ अ सर्कल इज इन डायरेक्ट व्हेरिएशन विथ द स्क्वेअर ऑफ द रेडियस ऑफ द सर्कल इफ द एरिया ऑफ अ सर्कल इज 616 square centimeter then the radius is 14 centimeter. Find the area of circle whose radius is 42 centimeter. काय म्हणत आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ त्याच्या त्रिज्येच्या वर्गाच्या समचलनात बदलते. ज्या वर्तुळाचे क्षेत्रफळ 616 चौरस सेंटीमीटर असते त्या वर्तुळाची त्रिज्या 14 सेंटीमीटर असते, तर 42 सेंटीमीटर त्रिज्या असणाऱ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती. तर बघा त्या प्रश्नाचे उत्तर काय येणार 63 नंबर. काय म्हणत आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ त्याच्या त्रिज्येच्या वर्गाच्या समचलनात बदलते. ज्या वर्तुळाचे क्षेत्रफळ 616 चौरस सेंटीमीटर असते तर वर्तुळाची त्रिज्या 14 सेंटीमीटर असते, तर 42 सेंटीमीटर त्रिज्या असणारा वर्तुळाचे क्षेत्रफळ किती. तर त्या प्रश्नाचे उत्तर आहे 5544 स्क्वेअर सेंटीमीटर. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे हाऊ मेनी मोर सेगमेंट्स आर फॉर्म बाय जॉइनिंग 6 कोलिनियर पॉइंट्स टू ईच अदर द्यार बाय जॉइनिंग 5 नॉन कोलिनियर पॉइंट टू ईच अदर. तर काय म्हणत आहे 6 एकरेषीय बिंदू परस्परांशी जोडून तयार होणाऱ्या रेषाखंडांची संख्या ही 5 नैकरेषीय बिंदू जोडून तयार होणाऱ्या रेषाखंडांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे म्हणत आहे. तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे 5. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे द रेडियस ऑफ सेमी सर्क्युलर गार्डन इज 420 मीटर. इट इज टू बी fenced with 5 rounds of wire. If the wire cost ₹60 per meter, what will be the cost of the wire needed for fencing? एका अर्धवर्तुळाकृती बागेची त्रिज्या 420 मीटर आहे
त्या बागेभोवती 5 पदरी तारेच्या कुंपणासाठी 60 रुपये प्रति मीटर दराने तार घेतल्यास तारेचा एकूण खर्च किती म्हणतात? तर त्या प्रश्नाचे उत्तर किती येणार? तर त्या प्रश्नाचे उत्तर आहे ₹6,48,000. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा. In the adjoining triangle PQR, ray PA and ray QB are the bisector of angle P and angle Q respectively. If angle R equal to 70 degree, find major angle PMQ. बघा सोबतच्या आकृतीत ट्रायंगल PQR मध्ये किरण PA आणि किरण QB अनुक्रमे अँगल P आणि Q चे दुभाजक आहेत. तर अँगल R बरोबर 70 डिग्री आहे. तर अँगल PMQ बरोबर हाऊ मच? 66 नंबरचे क्वेश्चन आहे. तर याचे उत्तर येणार 125 डिग्री. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 67 दिलेला. हा प्रश्नाचे उत्तर बघा. काय म्हणतात? ट्रायंगल PQR अँगल AQP बरोबर 130 डिग्री, अँगल BRP बरोबर 140 डिग्री, लेंथ PQ बरोबर 16 सेंटीमीटर, लेंथ PR बरोबर 12 सेंटीमीटर, हाईट लेंथ ऑफ काय करायची आहे? लेंथ ऑफ QR. तर लेंथ ऑफ QR काय आहे ना? त्याचे आन्सर येणार 20 सेंटीमीटर. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे. ए शॉपकीपर सोल्ड ए फॅन हॅविंग मार्क प्राइस ₹2,300 at discounted price ₹2,001. Find the % discount given by the shopkeeper. काय म्हणत आहे? एका दुकानदाराने 2,300 रुपये छापील किमतीचा एक पंखा 2,001 रुपयास गिराईकास सूट देऊन विकला. तर त्या गिराईकास शेकडा सूट किती दिला? तर किती दिला? तर 68 नंबरच्या प्रश्नाचे उत्तर आहे काय येणार? 30%. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे. ऑपोजिट अँगल ऑफ द सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर 3x plus 10 degree and 4x plus 30 degree. Find the measure of these angles. काय म्हणत आहे? एका चक्रीय चौकोनाच्या समकोनांची मापे 3x plus 10 डिग्री आणि 4x plus 30 डिग्री आहे. तर त्या कोनांची मापे कोणती? तर त्या प्रश्नाचे उत्तर काय येणार? 70 डिग्री आणि 110. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे बघूया आपण. त्याच्यानंतरचा ट्रायंगल वर प्रश्न आहे. इन ट्रायंगल PQR angle PQR is 90 degree and QM perpendicular to PR. PQ equal to 12 centimeter, QR equal to 16 centimeter. Find length of QM. बघा 70 नंबरचा क्वेश्चन आहे. लेंथ ऑफ QM आपल्याला काढायचा आहे. तर लेंथ ऑफ QM काय येणार? 9.6 सेंटीमीटर. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे. क्वाड्रिलॅटरल PQRS is a square having side 28 centimeter. Points A, B, C, D are the midpoints of side PQ, QR and side RA, side SP respectively. Find the area of square ABCD. तर बघा 71 नंबरचा क्वेश्चन आहे. काय म्हणत आहे? फाइंड द एरिया ऑफ स्क्वेअर ABCD. तर या प्रश्नाचे उत्तर काय येणार? 392 स्क्वेअर सेंटीमीटर. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे. ए ट्रेन ऑफ लेंथ 1000 मीटर इज रनिंग at a speed of 72 km per hour. How much time will it take to pass a tunnel of length 800 meter? Choose
टू करेक्ट अल्टरनेटिव्ह. काय म्हणत आहे? 1000 मीटर लांबीच्या आगगाडीचा वेग ताशी 72 किलोमीटर आहे, तर तिला 800 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल? तर या प्रश्नाचे उत्तर काय आहे? 72 नंबरच्या प्रश्नाचे उत्तर एक आहे 90 सेकंद आणि 1.5 मिनिट. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा काय म्हणत आहे? The amount of a certain principal at certain rate of interest after 5 years is rupees 10,800 with simple interest, and the amount for the same principal and at the same rate of interest after 3 years is rupees 9,680 with simple interest. Find the principal and the rate of interest. काय म्हणतात? जसा जसे काही ठराविक दराने एका मुद्दलाची सरळ व्याजाने 5 वर्षाची रास 10,800 रुपये आणि 3 वर्षाची रास 9,680 रुपये होत असेल, तर मुद्दल व व्याजाचा दर किती? तर त्या प्रश्नाचे उत्तर आहे काय ना? प्रिन्सिपल रुपीज 8,000 आणि रेट आहे 7%. त्याच्यानंतरचे 2 प्रश्न बाकी आहे. ड्यू टू इन्क्रीज इन द प्राइसेस ऑफ फ्रूट्स बाय 20%, द सेल वॉज डिक्रीज बाय 10%. फाइंड द परसेंट इन्क्रीज और डिक्रीज इन द इन्कम ऑफ द फ्रूट सेलर. काय म्हणत आहे? फळांच्या किमती 20% ने वाढल्यामुळे फळांचा खप 10% ने कमी झाला, तर फळ विक्रेत्याच्या उत्पन्नात 1% वाढ किंवा 1% घट किती? काय म्हणत आहे प्रश्न? 1% वाढ किंवा 1% घट किती झाली म्हणून म्हणत आहे. तर बघा याचं उत्तर येणार 8% इन्क्रीज. त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न आहे 75 नंबरचा. काय म्हणत आहे? The radius of the base of a cone is 21 centimeter and its length is 20 centimeter. Find its value. एका लाकडी शंकूच्या तळाची त्रिज्या 21 सेंटीमीटर असून उंची 20 सेंटीमीटर आहे, तर त्याचे घनफळ किती? तर शेवटच्या प्रश्नाचे उत्तर बघा किती येणार? शेवटच्या प्रश्नाचे उत्तर 9,240 क्यूबिक सेंटीमीटर. तर आपण अशा पद्धतीने संपूर्ण शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8 फेब्रुवारी 2025 ची आन्सर की सेट ए जी प्रथम भाषा व गणित होता दिनांक 9 फेब्रुवारीला झालेला होता, त्या आपण सर्व 75 पण प्रश्नाची उत्तरे दिलेली आहे. जर तुम्हाला ह्या सर्व प्रश्नांचे सविस्तर एक्सप्लेनेशन पाहिजे असेल तर तसं कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आम्ही सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सविस्तर पद्धतीने समजावून सांगू. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.